मी रामेश्वर गाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक MIDC वाळूज. काल MIDC पोलीस स्टेशन हद्दीत खवड्या डोंगर या ठिकाणी एक छोटी मुलगी 8 वर्षाची, तिच्या आई वडील मजुरी करतात. ती आई दिवसभर कचरा गोळा करण्याची, बॉटल वगैरे असे कचरा गोळाचे काम करून त्याच्यावरती उदरनिर्वाह करते. तसेच वडील पण त्याच पद्धतीने रोजमजुरी करून हे आपला उदरनिर्वाह करत असतात. परंतु आई आणि वडील दोघेही दारू पिण्याच्या सवयीचे असतात. त्यामुळे सदर मुलीकडे किंवा मुलाकडे लक्ष दिले जात नाही. कालचा प्रकार, आई बाहेर मजुरीसाठी गेलेली असताना कचरा गोळा करायच्या हिशोबाने, बाटल्या गोळा करायच्या हिशोबाने बाहेर ती फिरत असते आणि त्या पद्धतीने ती काल निघून गेली. दुपारी 12च्या सुमारास वडील दारू पिऊन घरात होते. वडिलांनी त्या मुलीचे कपडे काढून तिला जवळ घेतलं, पोटाची पप्पी घेतली आणि गुप्त अंगाचीही पप्पी घेण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीच्या लक्षात आल्यानंतर मुलीनी तिच्या वडिलाला चावा घेतला आणि तिथून ती पळून शेजाऱ्याकडे गेली. शेजाऱ्यांना तिने सांगितलं की असे माझे वडील असे करतात. तिने तिच्या शेजारच्या काही लेडीज जमा झाल्या. त्यांनी संध्याकाळी, तिची आई रात्रीपर्यंत आलेली नसल्याने लेडीज फिर्यादी या ठिकाणी आली आणि तिने झालेला प्रकार आम्हाला सांगितला. आम्ही तात्काळ त्याबाबत ती नोंद करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोस्कोप्रमाणे आणि इतर याच्याप्रमाणे आम्ही तो गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल करून त्या मुलीच्या वडिलाला आम्ही अटक केलेली आहे. अधिक तपास करून पुढील कारवाई जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई करीत आहोत.